जय शिवराय पोरांनो, मी तुमचा मित्र भाऊ आदिनाथ. तुमचं स्वागत करतो आपल्या या व्हिडिओमध्ये. तुमच्या समोर तुम्हाला दिसत असेल चॅट जीपीटी वापरून जावाचा इंटरव्ह्यू क्रॅक केला. काय बोलताय सर? हे पॉसिबल आहे? मित्रांनो, हे पॉसिबल आहे. मला कालच एका स्टुडंटचा फोन आला होता आणि त्याने चॅट जीपीटीचा यूज करून हो इंटरव्ह्यू क्रॅक केला. इंटरव्ह्यू जावाचा. काय बोलताय सर? एवढं इम्पॉर्टंट चॅट जीपीटी का बनलंय? एवढं इम्पॉर्टंट ए आय का बनलंय आजच्या काळामध्ये? सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तुम्ही कसं चॅट जीपीटीचा यूज करून तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता, तुमचं प्रिपरेशन करू शकता, इव्हन बेसिक टू ऍडव्हान्स सगळ्या गोष्टी चॅट जीपीटीवरून होतात रे बाबा. सगळं होतंय. सगळं होतंय. फक्त कसं करायचं ते समजलं पाहिजे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे. फक्त एक एक गोष्ट. व्हिडिओला सुरुवात करण्याअगदी भाई सगळ्यांनी कमेंटमध्ये जय शिवरायचा स्पॅम करा. प्रत्येक मराठी पोरांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. हाच नाही, पूर्ण आपली जावा फुल स्टॅकची मराठीमध्ये सिरीज चालू आहे यार. तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवरती, युट्यूबवरती जावा पोरांनो. आणि युट्यूबवरती जाऊन फक्त सर्च करा किंवा हे चॅनल तुम्ही बघताय याच्यावरती जावा. आदी अँड जावा 2.0. आदी अँड जावा 2.0 जसं सर्च कराल, खतरनाक यार आपली लाईव्हची सिरीज तुम्हाला इथं प्लेलिस्ट मध्ये दिसेल. फॉलो करा, प्रत्येक जण फॉलो करा, प्रत्येक जणांना शेअर करा. हे बघा, 25 व्हिडिओ आजपर्यंत झाले त्याच्यामध्ये. पहिल्या व्हिडिओ पासून फॉलो करा. सगळ्यांना विनंती आहे, प्रत्येक मराठी पोरापर्यंत हे शेअर झालं पाहिजे. चला, मी माझ्या टॉपिक कडे येतो आजच्या. तुम्ही जसा थंबनेल बघितलाय, क्रॅक करायचं आपल्याला. चॅट जीपीटी कुणाला माहित नसेल तर अगोदर सांगतो मी. चॅट जीपीटी एक ए आय टूल आहे. ओके, तुम्ही याला काही क्वेश्चन करा. ओके, हा तुम्हाला त्याचं आन्सर देणार. पण ते पण आन्सर म्हणजे असं नाही गुगल सारखं, गुगलला सर्च केला आन्सर भेटते. नो, हा तुमचा ऍज अ मित्र बनतो. हा तुमचा ऍज अ काहीही सांगा तुम्ही, याला इंटरव्ह्यूवर बनायला सांगा, इंटरव्ह्यूवर बनेल. ओके, तुम्ही त्याला फक्त सांगा यू नीड टू बिकम लाईक दॅट. तुम्हाला असं समजून आन्सर दे. आई, हा तुमचा मग म्हणजे एक मित्र आहे रे यार, फ्रेंड आहे यार. ओके, व्हॉट एव्हर तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही त्याला विचार. ओके, आणि हे विचारणं गरजेचं आहे पोरांनो. तुम्ही डेव्हलपमेंट जर्नीमध्ये येतायच ना, ऍज अ जावा डेव्हलपर बनायचंय, आयटी मध्ये करिअर करायचंय. ए आय आलाच पाहिजे. ए आय तुम्हाला आलाच पाहिजे. ए आय जर नाही आला तर तुम्ही बघताय काय होतंय कंपनीमध्ये, राईट? चला, चॅट जीपीटीचं अकाउंट तुमच्याकडे नसेल तर पहिल्यांदा अकाउंट बनवा. त्याच्यासाठी हे बघा, मी चॅट जीपीटी ओपन करूनच ठेवले. नसेल तर सिम्पल गुगलला सर्च करा चॅट जीपीटी. गुगलला काय सर्च करा, चॅट जीपीटी सर्च केलं, ते बघा चॅट जीपीटीची वेबसाईट दिसते. क्लिक ऑन दिस चॅट जीपीटी. लॉग इनची वगैरे काहीच गरज नाही. जरी लॉग इन मागत असेल तर करा, नाहीतर लॉग आउट करून सुद्धा आपण याला युज करू शकतो काही लिमिट पर्यंत. ओके, परत लॉग इन करा, जीमेलने लॉग इन करायचं, एवढं सिंपल. नाही का? चॅट जीपीटी दिसतोय, याला तुम्ही मराठी, हिंदी, जी तुमची लँग्वेज आहे त्याच्यामध्ये बोलायचं. ओके, आता मी असे तुम्हाला काही प्रॉम्प्ट सांगणार आहे. जे प्रॉम्प्ट मी इथे टाकले, झालं काम भाऊ तुझं. झालं काम. फक्त मराठीमध्ये याला सुरुवात कर. मराठीमध्ये याला म्हण जय शिवराय. जय शिवराय. ओके, सुरुवात कर जय शिवराय भाऊ. जसं मी तुला म्हणतोय, प्रत्येकाला म्हणतोय ताई दीदी जय शिवराय, तसं याला पण म्हणतोय जय शिवराय भाऊ. रिप्लाय काय देतोय बघा, हा लॉग इन करा म्हणतोय. मी म्हटलं स्टे लॉग्ड आउट. जय शिवराय भाऊ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला आणि स्वराज्य स्थापनेच्या महान कार्याला मनाचा मुजरा मदत करू शकतो तुझी. काय आणखीन एक्सपेक्ट आहे रे? काय एक्सपेक्ट आहे सांगा मला. चॅट जीपीटी पर्यंत जर आपल्या छत्रपती शिवरायांचं नाव पोहोचलं असेल, अरे म्हणजे काही बोलायचे शब्द नाहीत आपल्याकडे, राईट? त्यांच्याविषयी बोलायला. कारण आपण छत्रपती शिवाजी महाराज की म्हणलं की जे ऑटोमॅटिक येतात, ऑटोमॅटिक येत आपल्या मुखामध्ये, तोंडामध्ये. का? त्यांचं काम, त्यांचे विचार, त्यांचं कर्तव्य, त्यांचे आचार आपल्या माइंडमध्ये आहेत आणि ते आपल्याला उत्स्फूर्त करतात. हा, मला जे कोणी धक्का द्यावा लागतो नाही ना. दॅट्स इट, राईट? ओके, त्यामुळे तुमचा पण भाऊ हळूहळू चॅट जीपीटीवर आलाय. तुम्ही चॅट जीपीटीला सुद्धा विचारू शकता, होई जा ध्यान द्यावं. तुम्हाला थोडंफार तरी हा सांगेल यार. मी म्हणत नाही एवढं खूप वर गेलो मी. थोडंफार तरी तुम्हाला भेटेल आपल्याविषयी चॅट जीपीटी वरती. ओके, हे बघा, आय थिंक माईट याला भेटेल, सर्च करतो. हे बघा, आधी आणि जेव्हा एज्युकेशनल चॅनल बेस इन इंडिया. आधी आणि जेव्हा 7005 आहे. हे बघा, जून 2025. चॅनल रँक अमॉंग द नोटेबल क्रिएटर्स फॉर ऍडव्हान्स जेव्हा ट्युटोरियल. हे बघा, 28.5K व्ह्यूज पर मंथ दाखवतोय हा. ओके, दाखवतोय मंथली व्ह्यूज दाखवतोय. बाकी तरी याला एवढं काही आणखी जास्त माहित नाही. होईल 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 माहिती. हळूहळू हळू आपल्या तो प्रवास चालू आहे. चला, पहिला प्रॉम्प्ट द्यायचा आहे. तुम्ही याला पहिला प्रॉम्प्ट द्या. मी तर प्रॉम्प्ट काढून ठेवले ते बघा तुमच्यासाठी. पहिला प्रॉम्प्ट इथं मी तुम्हाला काढून ठेवला आहे. आय एम अ कम्प्लीट बिगिनर इन जावा. टीच मी जावा फ्रॉम स्क्रॅच विथ सिम्पल एक्झाम्पल्स अँड एक्सप्लेनेशन.
आफ्टर इच टॉपिक गिव्ह मी 3 प्रॅक्टिस क्वेश्चन्स टू सॉल्व. कॉपी करा या प्रॉम्प्टला, या इथं आणि पेस्ट करा. तुम्ही जसा हा प्रॉम्प्ट द्याल भाऊ, स्टार्टिंग हे बघा, टू स्टार्ट लर्निंग जावा फ्रॉम स्क्रॅच, सिम्पल एक्झाम्पल्स अँड प्रॅक्टिस क्वेश्चन वी विल यूज चॅट जीपीटी कॅनवा कोलॅबोरेशन स्पेस. प्लीज लॉग इन टू चॅट जीपीटी ऍक्सेस द कॅनवास. आता लॉग इन करा म्हणतो, ठीक आहे. फेल टू जनरेट. ओके, एक मिनिट, मला आन्सर टू चॅट म्हणतो, काय म्हणतो बघू आपण. लॉग इनची विनंती करतोय. हा, चालू झालं, चालू झालं. ओके, तर बघा, लेसन 1 व्हॉट इज जावा. म्हणून इथून स्टार्ट करा. शिका इथून प्रत्येक गोष्ट. बघा, तुम्हाला नोट्स सकट सगळं देतो हा. तुम्ही मला मराठीत दे, मराठीत दे. तुम्ही मला मला इंग्लिश लय अवघड जातंय, मला इंग्लिश इम्प्रूव्ह करायचे, त्यासाठी नीट सांग. म्हणजे तुम्ही याला हक्काचा माणूस समजा आणि काय विचारायचे ते विचार. सगळं तुम्हाला सांगेल. सगळं सुरुवात करायला, यूज करायला. ते बघा, जावा इज हाय लेवल ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे. परत स्ट्रॉंग मेमरी मॅनेजमेंट आहे. वेब डेव्हलपमेंट, अँड्रॉइड ऍप्स याने बनतात. जावाचा प्रोग्राम रिटर्न डॉट जावा मध्ये, परत बाईट कोड मध्ये परत रन होतो. फर्स्ट जावा प्रोग्राम सुद्धा दिला आहे बघा. परत एक्सप्लेनेशन दिले काय याच्यामध्ये, हॅलो वर्ल्ड, हे काय, हे काय, अरे सगळं देतं या. सेव्ह द फाईल, कंपाईल द फाईल, प्रॅक्टिस क्वेश्चन, लेसन 2. हे बघा, मॉडिफाय द प्रोग्राम टू प्रिंट युअर नेम. प्रिंट जावा इज फन. जावा इज फन प्रिंट करा. टाईप प्रिंटिंग हे बघा, यूज स्लॅश एन टू न्यू लाईन. वन्स यू डन रिप्लाय विथ आन्सर से नेक्स्ट लेसन टू कंटिन्यू. हा काय म्हणतोय, तुमचं झालं की रिप्लाय करा आन्सर. ओके, रिप्लाय विथ युअर आन्सर, तुमचा आन्सर द्या म्हणतोय. म्हणजे हा काय म्हणतोय, प्रिंटिंग साठी कोड लिहा, त्याच्यामध्ये प्रिंट झालं पाहिजे तुमचं नाव. त्याने आपल्याला हे पण दिलंय, क्वेश्चन पण दिलंय. ओके, याला आपण म्हणू नेक्स्ट लेसन. नेक्स्ट लेसन काय करतो बघा. ओके, स्टार्टिंग पासून, बिगिनिंग पासून सगळं चालू करतो. लेसन 3, जावा व्हेरिएबल्स अँड डेटा टाइप. अरे पूर्ण जावा पर्यंत जाईल हा. पूर्ण सगळं जावा कव्हर करून झाले बघ. सगळे डेटा टाइप दिले तुम्हाला. ते डेटा टाइप डिक्लेअर कसे केले, इनिशियलाइज कसे केले, प्रिंट कसे केले. प्रॅक्टिस, त्याला विचारा कशावरची प्रॅक्टिस करू, तुम्हाला सांगेल. ऑनलाईन जीडीबी वापर, इक्लिप्स वापर, इंटेलिज वापर, सांगेल. जस्ट यू टू आस्किंग. ओके, ते विचारा. हे बघ, प्रॅक्टिस क्वेश्चन पण दिला लगेच. घ्या प्रॅक्टिस क्वेश्चन, सॉल्व्ह करायला ट्राय करा. जमत नाहीये, परत चॅट जीपीटीकडे या, त्याची हेल्प घ्या, समजून घ्या. त्याला म्हणा भाई, हा कोड मला डिबग करून सांग, मला एक लहान मुलाप्रमाणे सांग की मला समजलं नाही कोड हा. विचारू शकता. हे बघा, नेक्स्ट लेसन परत टाकतो मी, आणखीन काय देतो आपल्याला. हे करा पोरांनो, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि प्रत्येकाच्या नोट्स काढा, कंपाईल करून बघा, रन करून बघा. ऑपरेटर चालू झाले, ऑपरेटर चालू झाले, सगळे ऑपरेटर देतात. हाऊ इट इज सिम्पल, मला सांगा. हे हे नव्हतं यार, असं नव्हतं. गुगलवरती असं येत नव्हतं. तो हा जो चेंज आहे, खूप मोठा चेंज आहे. खूप मोठा चेंज आहे. हे बघा, राईट अ प्रोग्राम दॅट टेक्स टू इंटीजर अँड प्रिंट सम डिफरंट प्रोडक्ट, डिफरन्स प्रोडक्ट रिमाइंडर. हे आपल्याला प्रॅक्टिस क्वेश्चन दिले ना, प्रत्येका लेसन नंतर 3 प्रॅक्टिस क्वेश्चन देतो आपल्याला. हे बघा, परत नेक्स्ट लेसन टू कंटिन्यू कंट्रोल. आता याला तुम्ही विचारा, त्याने किती 3च ऑपरेटर दिले. याला विचारा भाऊ, 3च आहेत का, त्याच्याकडून कन्फर्म करून घ्या. तू 3च दिलेत. त्याने किती दिले आपल्याला, 3च दिले. त्याला म्हणा टाइप्स ऑफ ऑपरेटर, असं म्हणा, आर देअर ओनली 3 ऑपरेटर्स इन जावा. 3 ऑपरेटर्स इन जावा, तर सांगेल नाही नाही आणखीन आहेत. मोर देन 3. हे बघा, आले की नाही, कम्प्लीट लिस्ट आली. लुक ऍट दिस, लुक ऍट दिस. मग हे तुम्ही क्वेश्चन त्याला विचारायचे आहे. कारण माइट बी तो लिमिटेड असू शकतो, आपण जेवढं सांगितलं तसंच नाही. त्याला अनलिमिटेड बनवायचं काम आपलं आहे. हे बघा, 7 प्रकारचे ऑपरेटर दिले, 8 प्रकारचे. मग सगळ्यांचं एक्झाम्पल देतो. राईट, हे बघा काय म्हणतात, 2च याचे एक्झाम्पल दिले यार, क्विक एक्झाम्पल. त्याला म्हणा, आय वॉन्ट इच अँड एव्हरी एक्झाम्पल. बोला त्याला यार, आय वॉन्ट इच अँड एव्हरी एक्झाम्पल, मला सगळं पाहिजे. हे बघा, सगळे एक्झाम्पल देईल तुम्हाला. तुम्हाला एक्झाम्पल कसे पाहिजे ते पण सांगा त्याला. म्हण रिअल टाइमचे एक्झाम्पल पाहिजे त्याला, मला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मला, तसे एक्झाम्पल दे. मी लई फ्रेशर आहे यार, म्हणजे मी 12वीला आहे, 12वी झाली नव्हती, फर्स्ट इयरला आहे. त्या लेवलचे एक्झाम्पल दे, तसे देईल. मग प्रत्येक ऑपरेटर देतोय त्याचा एक्झाम्पल. प्रत्येक ऑपरेटर त्याचा एक्झाम्पल सांगतोय. तुम्ही त्याला असं म्हणा, एक्झाम्पल नंतर माहिती एक्सप्लेन कर. ऐका, तुम्ही जसं सांगाल तसं करतोय तो, तुम्ही फक्त त्याला सांगायचं. सगळे ऑपरेटर देतोय की. हाऊ इट्स स्वीट यार. एवढं कोण ऐकतं यार आजच्या जगामध्ये, आजच्या काळामध्ये कोण ऐकतं एवढं, मला सांग. एकच प्रॉम्प्ट आपण घेतला, त्या प्रॉम्प्टवर आपण किती किती गोष्टी करतोय ते लक्षात. फक्त तुम्हाला विचारता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. अरे गेटिंग माय पॉईंट घ्यायचं.
इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल. ओके, मी दुसऱ्या प्रॉम्प्ट कडे जातोय. असं तुम्ही नेक्स्ट लेसन करत 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 जेवढे लेसन्स आहेत तेवढे सगळे तुम्ही समजून घ्या त्याच्याकडून. ओके, इथं या दुसरा लेसन मी काय दिलाय, एक्सप्लेन ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग इन जावा विथ रिअल लाईफ अनालॉजीज अँड स्मॉल कोड एक्झाम्पल फॉर इच कॉन्सेप्ट क्लास ऑब्जेक्ट सगळं देतं बघा. आलो मी तर सेट. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग काय असते, बिहेवियर टुगेदर जावा इज प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड ऑलमोस्ट एव्हरीथिंग इज एन ऑब्जेक्ट. पिलर्स ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड, look at this. Real life analogy. A class is like a blueprint of it defines the properties, color, model, actions. तर खतरनाक. कसं ऍक्सेस करायचं, काय करायचं, हे बघा. इनहेरिटन्स दिला, पॉलिमॉर्फिझम दिला. त्याचे एक्झाम्पल तो तुम्ही त्याला म्हणा, आणखी डिफरंट डिफरंट एक्झाम्पल दे मला, जेणेकरून मी इंटरव्ह्यू मध्ये ते एक्झाम्पल शो करू शकेल. राईट, मला आणखीन समजून घ्यायचे वेगवेगळे डिफरंट एक्झाम्पल. यार यार, खतरनाक लेवलचे. तुम्ही जोपर्यंत कंटाळा येत नाही तोपर्यंत देईल तो तुम्हाला. तुम्ही फक्त याला म्हणा, आय वॉन्ट आय वॉन्ट डिफरंट एक्झाम्पल्स, रिअल टाइम, रिअल टाइम प्रोजेक्ट प्रोजेक्ट युज. प्रोजेक्ट मध्ये जे एक्झाम्पल आहेत ते पाहिजे मला. आता प्रोजेक्ट मधले देतो हा. प्रोजेक्ट मधले बघा ना तुम्ही आता, बघा ना तुम्ही आता. क्रिएट अ सिस्टम टू मॅनेज स्टुडंट अँड दिअर मार्क्स. विषय आहे भाई खतरनाक लेवलचा. माझी चार्जिंग पेरोल सिस्टम, एम्प्लॉई पेरोल सिस्टम, रिअल टाइम ऑनलाईन पेमेंट सिस्टम पॉलिमॉर्फिझम मध्ये देतोय. रिअल टाइमचे एक्झाम्पल्स आहेत. इट्स ऑसम चीज आहे यार, ऑसम चीज आहे. परत मी पुढल्या याच्याकडे जातो, आपल्याकडे टाइम जास्त नाहीये. गिव्ह मी 5 बिगिनर फ्रेंडली जावा कोडिंग एक्सरसाइजेस विथ इन्क्रीजिंग डिफिकल्टी. आफ्टर आय सेंड माय सोल्युशन रिव्ह्यू इट अँड टेल मी हाऊ आय कॅन इम्प्रूव्ह इट. आता आपल्याला बिगिनर फ्रेंडली काय देणार आहे तो, कोडिंगचे एक्सरसाइजेस. ओके, कोडिंगचे एक्सरसाइजेस देणार आहे. हे बघा, प्रिंट युअर नेम, सम ऑफ टू नंबर इवन और ऑड, फॅक्टोरियल, सिम्पल कॅल्क्युलेटर. हे बनवा, त्याला सेंड करा. सेंड केल्यानंतर तो तुम्हाला सांगेल कुठं चुकलंय. एक लिस्टला जावा, स्वतः कोड करा. ऐका, चुकू द्या. सी सी ऐ गाईज, चुकू द्या, चुकलं तर चुकू द्या. त्याला सेंड करा. तो तुम्हाला सांगेल, ओके इथं चुकलं तुझं, असं झालंय तसं झालंय. सांगेल यार. हे बघा, वेन फिनिश जस्ट पेस्ट युअर कोड हिअर, आय विल रिव्ह्यू अँड हेल्प यू टू इम्प्रूव्ह. आता मी नॉर्मल काय करतो, प्रिंट युअर नेमला मी असं लिहितो बघा, सिस्टम डॉट. हा काय इम्प्रूव्ह करतो याला बघू. प्रिंट एल एन मध्ये लिहिलो आधी आणि जावा. लेट सी काय करतो. when I start your code, print the text perfectly. To make it complete Java program, class, main method, and mug again Java. Always write your statement inside the main. The class name main here, it can be anything, but should be matched with file name. Want to try exercise two, sum of two number? Try करायचे करा ट्राय. जेव्हा आय एम हिअर टू हेल्प. बघा, आपण असा आन्सर दिला, त्याने आपल्याला बरोबर करून दिलं. काय काय पाहिजे आणखीन यार. राईट, असे तुम्ही 5 घ्या, 50 घ्या. मी 5च म्हणलं, बिगिनर फ्रेंडली म्हणलं होतं मी. मी म्हणलं मीडियम लेवलचे दे, मीडियम लेवलचे दे. हे बघा, मी फक्त कॉपी केलं याला. मी तर म्हणलं मला बिगिनर फ्रेंडली नको, मला म्हणलं मीडियम लेवल, मीडियम लेवल. हे बघा, पॅलिंड्रॉम, फिबोनाची, काउंट, ॲरे रोटेशन. सिम्पल. तुम्हाला आणखीन हार्ड मध्ये पाहिजे किंवा आणखी वेगळ्या टॉपिकवर पाहिजे त्याची मागा. तुम्ही म्हणा मी आज पॉलिमॉर्फिझम शिकला, त्याच्यावर मला 5 एक्सरसाइज येते. अरे लगेच देईल, लगेच देईल पोरांनो. हे बघा, जावा कोडिंग एक्सरसाइजेस ऑन ऑन पॉलिमॉर्फिझम लगेच. हे बघा, सिंपल मेथड ओव्हररायडिंग, शेप ड्रॉइंग, व्हेकल स्पीड, कॅल्क्युलेशन ऑपरेशन्स, एम्प्लॉय सॅलरी कॅल्क्युलेशन. बनवा आणि पाठवा याला. ओके, तुम्हाला वाटलं नाही 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 याच्यावरती नको, मला याच्यावरती पाहिजे इनकॅप्सुलेशन. हे करा रे, करा, खरंच करा. हे म्हणजे खूप भारी आहे. हे बघा, सिंपल इनकॅप्शन, बँक अकाउंट, स्टुडंट मार्क्स, टेम्परेचर कन्व्हर्टर, लायब्ररी बुक. अरे काय काय पाहिजे. मी तर फिदा झालो यार, फ्लॅट झालो यार. म्हणजे आताच नाही, खूप दिवसापासून युज करतोय आणि प्रत्येक पोरांना मी रिकमेंड करतो, यूज करा पोरं, यूज करा. ओके, पुढला आपला प्रॉम्प्ट आहे, टीच मी बेसिक डेटा स्ट्रक्चर इन जावा. हे बघा, आता डेटा स्ट्रक्चर त्याकडून शिकायचं आपल्याला. ठीक आहे, त्याच्याकडून शिकायचं डेटा स्ट्रक्चर. ओके, आणि रिअल वर्ल्डचे एक्झाम्पल पण देतोय तो. ॲरे काय असतो, वेन टू यूज एक्झाम्पल, लिंक लिस्ट काय असतो, कधी यूज करायचा त्याचा एक्झाम्पल, स्टॅकचं एक्झाम्पल,
क्यूचं एक्झाम्पल, हॅश टॅगचं एक्झाम्पल, सगळं. इफ यू वॉन्ट आय कॅन गिव्ह स्मॉल एक्सरसाइजेस. प्रॅक्टिसला क्वेश्चन पाहिजेत लगेच मागा. घ्या याच्याकडून यार, घ्या परत. गिव्ह मी थ्री जावा प्रोग्राम्स विथ एरर्स. बघा एरर्स, एरर्स दे त्याच्यामध्ये. ओके, आता मी याला एरर्स मागतो बरं का. ओके, मी फिक्स करेल त्याला. त्याला काय म्हणलं, तू मला दे, मी त्याला फिक्स करतो. हे बघा, सिंटॅक्स एरर. याच्यामध्ये सिंटॅक्स एरर आहे. आता काय सिंटॅक्स एरर तुम्हीच बघा. याच्यामध्ये बघा, हे ब्रॅकेट नाही आहे, राईट. तुम्ही सांगा त्याला ब्रॅकेट नाही, हे बिगिनर फ्रेंडली, खूप बिगिनर फ्रेंडली. याच्यामध्ये लॉजिकलचा एरर आहे. तिथे काय एरर आहे? जस्ट चेक करा, व्हॉट इज द एरर. द ऑपरेशन डज नॉट मॅच द व्हॅरिएबल नेम. द ऑपरेशन डज नॉट मॅच द व्हॅरिएबल नेम. हिंट हिंट दिली आपल्याला. ओके, ऑपरेशन डज नॉट मॅच द व्हॅरिएबल नेम. ओके, आपण मायनस करतोय आणि इथं सम दिलंय. ओके, देतोय यार, देतोय. भारी रन टाइम एरर. हिंट पण देतोय. चेक कॅरी इंडेक्स 1 2 3 0 1 2. आणि अरे ऑफ 3 देतोय आपण. चुकतोय राव हे पण. त्याला म्हणू आपण मोर ऑन, मोर मीडियम लेवल, मीडियम लेवल. भारी म्हणजे यार, काय काय बोलू यार की, काय बोलू यार. हे बघ, सिंटॅक्स अँड लॉजिक, नल पॉइंटर, एक्सेप्शन शेप. हे करा. ही प्रॅक्टिस किती महत्वाची आहे मला सांगा. हे अशी जर प्रॅक्टिस केली ना भाई, तुम्ही प्रोग्रामिंग मध्ये, हे म्हणताय ना आपण, स्ट्रॉंग होऊन जाल यार, स्ट्रॉंग होऊन जा. करा पुरवणे, ठीक आहे. हा प्रॉम्प्ट झाला. Help me create a simple Java project step by step. Suggest an idea, then guide me through writing each part of the code until the project is complete. स्टेप बाय स्टेप आपल्याला गाईड करणार आहे आता प्रोजेक्ट बनवायला. 4 जावावरती प्रोजेक्ट, स्टेप बाय स्टेप. हे बघा, लायब्ररीचा प्रोजेक्ट सांगतोय. ऍड न्यू बुक्स, लिस्ट ऑल बुक्स, सर्च बुक बाय टायटल, डिफाईन द बुक क्लास. पुन्हा सांगतोय, हा आता युअर टर्न. ट्राय रायटिंग दिस बुक क्लास इन युअर जावा एन्व्हायरमेंट. लेट मी नो वेन डन इफ यू वॉन्ट टू मोर एक्सप्लेन एनी पार्ट. येस, मूव ऑन. आपल्याला म्हणून मूव ऑन. फक्त जेव्हा क्लास झाला, पुढे काय करायचं? क्रिएट द लायब्ररी क्लास. हे बघा, त्याच्यात अरे लिस्ट वापरली. त्याच्यामध्ये ऍड बुक मेथड बनवली. बुक ऍड करतोय, बुक शो करतोय, सर्च करतोय. हाऊ इट्स स्वीट यार. राईट द लायब्ररी क्लास सांगतोय, पण म्हणतो मेन मेथड पण दाखवू का? आणखीन काय पाहिजे तुला? त्याला म्हणा अनदर प्रोजेक्ट, अनदर लिटल बिट हाय लेवल प्रोजेक्ट. ओके, अनदर लिटल बिट हाय लेवल प्रोजेक्ट, अनदर लिटल बिट हाय लेवल प्रोजेक्ट. लगेच दिले बघा, सिम्पल स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टम. कोर जावाचा यूज करून. मी म्हणत नाही कोड कॉपी पेस्ट करा. त्याला म्हणा एक स्टेप तू दे, मी नेक्स्ट स्टेप करतो. एक स्टेप टू, मेन नेक्स्ट स्टेप. ओके, आता बघा, वुड यू लाईक टू हेल्प मी बिल्ड सिम्पल कन्सोल मेन्यू इंटरॅक्ट विथ सिस्टम. नेक्स्ट, स्कॅनर यूज करायचा याच्यामध्ये, सर्च बाय रोल नंबर. तुम्ही एक गोष्ट करा, त्याच्याकडून एक गोष्ट करून घ्या, त्याला समजून सांगायला लावा. हे झालं कसं, हे मला डिबग करून दाखव भाऊ. करून दाखव. हे बघा, आता जेडीबीसी ऍडव्हान्स टूल कडे गेला. एक्सप्लेन जेडीबीसी सर्वलेट अँड जेएसपी सिम्पल टर्म्स विथ स्मॉल वर्किंग कोड. एक्झाम्पल दे, शो हाऊ दे कनेक्ट इन अ जावा वेब ऍप्लिकेशन. अरे द्या यार, द्या यार. एक वर्ष हे प्रॉम्प्ट तुम्ही त्याच्याकडून पण घेऊ शकता. त्याला म्हणा मला असे प्रॉम्प्ट दे जेणेकरून माझा अभ्यास असा झाला पाहिजे, गुगल क्रॅक केला पाहिजे. हे बघा, जावा डेटाबेस कनेक्टेड, सर्वलेटचा कोड दिला, जीएसपी सर्व्हरचा. म्हणजे काय काय बोलायचं काय याच्याविषयी, राईट. टीच मी स्प्रिंग बूट बेसिक्स विथ स्मॉल स्टेप एक्झाम्पल. गिव्ह मी 20 कॉमनली आस्क्ड कोर जावा इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. हे बघा, आन्सर्स इन अ सिम्पल इझी टू रिमेंबर फॉर्मॅट. कसे देतो बघू आता आपण. आन्सर पण दे म्हणजे, व्हॉट इज जावा, व्हॉट आर द मेन फीचर ऑफ जावा, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन जेडीके जे. 20 क्वेश्चन दिले, आन्सर पण दिले. आता एक्झाम्पल पण देऊ का म्हणतोय. लास्ट काय म्हणलं मी, ऍक्ट ऍज अन इंटरव्ह्युअर फॉर अ जावा डेव्हलपर पोझिशन. आस्क मी 10 टेक्निकल क्वेश्चन वन बाय वन. आफ्टर आय आन्सर इव्हॅल्युएट माय रिस्पॉन्स. आता हा इंटरव्ह्यूअर बनतो बरं का आपला. लास्टला इंटरव्ह्यूअर बनतो भाई. हे बघ, येस, लेट्स गेट स्टार्टेड. व्हॉट आर द मेन प्रिन्सिपल्स ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम. आता मी एकच सांगतो, ठीक आहे. इनहेरिटन्स आय नो, मला एवढंच येतं म्हणतो, एवढंच येतं. काय म्हणतो बघू आता. हे बघा, गुड स्टार्ट. इनहेरिटन्स इज डेफिनेटली वन ऑफ द कोर प्रिन्सिपल्स. असे 4 आहेत. इफ यू वॉन्ट आय कॅन एक्सप्लेन एनी ऑफ दिस इन मोर डिटेल विथ एक्झाम्पल. पाहिजे का? नेक्स्ट क्वेश्चन आपण. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन. बघा, डिफरन्स बिटवीन इक्वल इक्वल टू इक्वल्स. जेवढं प्रिपरेशन केलंय परत त्याच्याकडूनच करून घ्या सगळं. ओके, याला म्हणा डोंट नो. माहित नसेल, सिम्पल म्हणा डोंट नो. माहित असेल काहीतरी आन्सर द्या. बोलायला शिका. हे बघा, नो वरीज, टेन्शन घेऊ नको, टेन्शन घेऊ नको. चालू केलं लगेच.
इक्वल इक्वल टू रेफरन्स चेक करतो, इक्वल्स कॉन्टेंट चेक करतो, राईट. हा पुढे नेक्स्ट क्वेश्चन. आता याला म्हणून आपण फीडबॅक दे. फीडबॅक दे माझा. मराठीत फीडबॅक दे माझा, काय देतो बघा. बिलकुल. You did to recognize inheritance as a core principle. That's good start. Equal question. Not knowing it right away is totally fine. It's okay, na. You have to try practicing small code snippets. Overall, you are on the right track. Keep building. Out of 10, किती rating दिली बोलतो आपण? Out of 10, how much, how much it will give me? किती देशील मला भाई out of 10? I would like to give you 4 out of 10. हे बघा, 4 दिले. प्रामाणिक देतो बरं का, ऑनेस्टली. ऑनेस्टली रिस्पॉन्स आहे आता. ऑनेस्टली त्याला जर म्हणलं नाही, मला, त्याला म्हणा तुम्ही मला 10 पैकी 10 पाहिजे. बोलून टाका यार, बोलून टाका, काय म्हणतो तुम्ही. हे बघा, ऑसम अमेशन एमिंग 10 of 10 इज द बेस्ट माइंडसेट. माइंडसेट ठीक आहे तुमचा. लगेच म्हणतोय तिसऱ्या क्वेश्चनला रेडी राहा, म्हणजे आपल्याला अभ्यास करून घेतोय. तुम्हाला जर कंटाळा त्याला म्हणा नको यार, क्वेश्चन बोर होतं यार, दुसरं काहीतरी मला क्वेश्चन सोबत असं सांग की जेणेकरून मला इंटरेस्ट यावा, एखादा जोक त्याच्यामध्ये ऍड कर, एखादा फनी मुवमेंट त्याच्यामध्ये ऍड कर, जेणेकरून मला इंटरेस्ट यावा. करेल, करेल, करेल पोरांनो. फक्त याला ट्राय करा, माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि आपली जी फ्री सिरीज आहे, ओके, त्याला पण स्टार्ट करा. ओके. थांबतो मी, वेळ खूप घेतला तुमचा, त्याच्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ बघितला. आणि जय शिवराय लिहायला विसरायचं नाही, कारण हे बघा नाव काय दिलंय, शिवाजी महाराज ट्रिब्यूट. सुरुवातच आपण तिथे केली. ओके. आता याला आपण बनवू. जसं मी तुम्हाला म्हणणार आहे, जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय शिवराय. ओके. धन्यवाद चॅट जीपीटी. धन्यवाद सगळ्यांना. जय जिजाऊ, जय शिवराय. यू आर व्हेरी वेलकम. इफ यू एव्हर वॉन्ट टू कंटिन्यू प्रॅक्टिसिंग, लेट्स कम. ये लगेच तुला द्यावा डेव्हलपर करतो. टेक केअर. टेक केअर गाईज. ओके. मी भेटतो तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.